मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये एसीबीचं पथक दाखल झालंय। तक्रारदाराला घेऊन एसीबीचं हे सगळं पथक मंत्रालयामध्ये दाखल झालेलं आहे। मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये एसीबीचं पथक दाखल झालंय। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कॅबिन मधले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले जाणार आहेत आणि या सगळ्या कारवाईसाठी मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये तक्रारदाराला घेऊन एसीबीचं पथक दाखल झालंय। मंत्रालयातून एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये एसीबीचं पथक दाखल झालंय। काही दिवसांपूर्वीच मंत्रालयामध्ये एसीबीने एक मोठी कारवाई केली होती। या ठिकाणच्या एका लिपिकाला देखील अटक करण्यात आलेली होती। लाचखोरीचं हे सगळं प्रकरण होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अधिक कारवाई करण्यासाठी एसीबीचं पथक दाखल झालंय। दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी येते। लाचखोर क्लर्क राजू ढेरिंगे याला जामीन मंजूर झालाय। काही दिवसांपूर्वीच एसीबीच्या पथकाने मंत्रालयातून त्याला ताब्यात घेतलं होतं। याच लाचखोर क्लर्कला जामीन मंजूर झालाय। एक महत्त्वाची बातमी येते आहे। लाचखोर क्लर्क असलेल्या राजू ढेरिंगे याला एसीबीने काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं आणि अखेर त्याला आता आज जामीन मंजूर झाल्याची महत्त्वाची बातमी येते। इकडे मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये एसीबीचं पथक दाखल झालंय, तर तिकडे काही दिवसांपूर्वीच ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोर क्लर्क राजू ढेरिंगे याला जामीन मंजूर झालाय। एसीबीच्या विशेष कोर्टाकडनं हा जामीन मंजूर झालाय। न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होताच त्याला जामीन मंजूर झालाय। दरम्यान मंत्रालयामध्ये जे एसीबीचं पथक दाखल झालंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी साक्षी त्या ठिकाणी आहेत। साक्षी, नेमकी काय अपडेट्स आहेत? सध्या एसीबीची जी चौकशी आहे ते सुरू आहे आणि काही क्षणातच ते इथून निघणार आहे। तर सध्याची एक मोठी अपडेट सुद्धा आली आहे। झिरवाळांच्या कार्यालयात लाच घेतलेला जो लिपिक आहे राजू ढेरिंगे याला जामीन मंजूर झालेली आहे। मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष कोर्टात केला हा जामीन जो आहे तो मंजूर केलेला आपल्याला दिसतंय। तर न्यायालयीन कोठडीची रवानगी होताच त्याला राजू ढेरिंगे याची जामीन मंजूर करण्यात आला आहे। तर मंगळवारी राजू ढेरिंगेला जामीन मंजूर करण्यात आला। एकंदरीत पाहायला गेलं तर आता जी एसीबीची चौकशी आहे ती इथे सुरू आहेत आणि अशातच एसीबीची चौकशी सुरू असताना राजू ढेरिंगे याला जो आहे तो जामीन मंजूर झालेला आहे। तर जे सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा कागदपत्र असतील या संपूर्ण गोष्टीची चौकशी इथे एसीबीकडून केली जाते। दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो ते चौकशी करतायत। आतमध्ये 5 ते 6 जे अधिकारी आहेत ते चौकशीसाठी इथे आले आहेत आणि महत्त्वाची अपडेट ती म्हणजे समोर आली आहे ती म्हणजे राजू ढेरिंगे याला जो जामीन मंजूर झालेला आहे मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष कोर्टात जो हा जामीन आहे जो मंजूर झालेला आपल्याला दिसतंय। तर एसीबीच्या गुन्ह्यातील ज्यांनी हा जो गुन्हा दाखल केला होता त्यातील हिराराम घांजी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। ज्यांनी तक्रार केली होती ते सुद्धा इथे उपस्थित आहेत। एसीबीचे 6 ते 7 अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि ज्या व्यक्तींनी ही तक्रार केली होती ते सुद्धा यांच्यासोबत उपस्थित आहे। संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा कागदपत्रे असतील याची संपूर्ण चौकशी इथून एसीबीकडून केल्या जात आहेत। धन्यवाद साक्षी दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतो एसीबीचं पथक मंत्रालयामध्ये दाखल झालेलं आहे। धन्यवाद साक्षी दिलेल्या अधिक माहितीबद्दल।